दिवसापूर्वी माढा विधानसभा मतदारसंघात सावंत परिवाराच्या वतीने बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला होता। मात्र आज संपूर्ण सावंत परिवाराने वेगळी भूमिका घेतलेली आहे। स्वतः माढा विधानसभा मतदारसंघातील सगळे सावंत परिवारातील प्रमुख पदाधिकारी आज आपल्याबरोबर आहेत। काय सांगताल, काय आज तुमची भूमिका बदलली? आमची भूमिका जी पहिली होती तीच आहे, भूमिका बदललेली नाही। आमची भूमिका ही आहे की माढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अभिजित पाटील यांना आमचा पहिल्या दिवसापासून पाठिंबा आहे। त्यांचं काम आम्ही माढा विधानसभा मतदारसंघामध्ये करत आहोत। अभिजित पाटील प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत। सावंत परिवार आणि त्यांचे आप्तस्वकीय अभिजित पाटील यांचं काम करत आहेत आणि या पंढरपूर मतदारसंघातून माननीय अनिल सावंत उभे आहेत, त्यांचे काम अभिजित पाटील यांचे कार्यकर्ते करत आहेत। दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत। त्यामुळे संपूर्ण सावंत परिवार अपवाद वगळता अभिजित पाटील यांच्या सोबत आहेत। त्यामुळे दोन्ही तालुक्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा संभ्रम नसावा। परंतु शिवाजी सावंत सरांनी प्रेस घेऊन जाहीर केलं होतं की आमचा पाठिंबा बबनदादा शिंदे यांच्या मुलाला आहे म्हणून। माननीय सावंत सर म्हणजे संपूर्ण सावंत परिवार नाही, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे आणि आपण संसदीय लोकशाहीमध्ये संविधान मानतो आणि ते त्यांचं व्यक्तिगत मत व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना आहे। पण एकटे सावंत सर म्हणजे सगळा सावंत परिवार नव्हे, तर सगळा संपूर्ण सावंत परिवार आणि त्यांच्या आप्तस्वकीय अभिजित पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। तुम्ही काय सांगता दादा, सावंत परिवारातले तुम्ही आहात, काय तुमची आता भूमिका? आत्ताच कोकडे सरांनी सांगितल्या पद्धतीनं त्यांची वैयक्तिक भूमिका सरांनी जी सांगितली आहे ती त्यांनी सांगितली आहे। त्या भूमिकेशी आम्ही बाकीचे लोक सहमत नाही। आम्ही आमचे बाकी सर्व सहकारी पाहुणे असतील, आमचे मित्र कंपनी असतील, आमचे पदाधिकारी असतील, हे अभिजित आबा पाटील यांचं काम माढा मतदारसंघामध्ये करतायत आणि अभिजित आबाची लोक सुद्धा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये काम करतायत। आमच्या दोन्ही उमेदवारांच्या मनामध्ये संभ्रम नसून हा फक्त लोकांनी संभ्रम केलेला आहे, त्यांच्यासाठीच हे फक्त चाललंय, बाकी काय नाही। लोकांनी केलंय का सरांनी केलं? लोकांनी केलाय, विरोधकांनी केलाय। सरांचा विषय ह्याच्यामध्ये येत नाही। सरांची वैयक्तिक भूमिका आहे ती त्यांनी स्वतः जाहीर केली आहे माध्यमांच्या द्वारे। त्याच्यामुळं आम्ही आज हे माध्यमांच्या द्वारे जाहीर करतोय की विरोधकांनी अभिजित आबांचं वातावरण बघता, माझं वातावरण बघता हे मध्येच पुढे सोडण्याचं काम केलंय, तर त्याला बळी न पडता त्यांचं योग्य ते काम करतायत, माझं काम मी योग्य पद्धतीने करतोय। त्याच्यामुळं विरोधकांनी ही भूमिका जे संभ्रम निर्माण केलाय तो संभ्रम कुठेतरी दूर होण्यासाठी आमची ही भूमिका आहे। सावंत परिवारामध्ये कुठेतरी फूट पडली नाही, फूट पडण्याचा विषय येतच नाही। ऑलरेडी सावंत कुटुंबीय झाले ना, नाही, ती वैयक्तिक असू शकते ना, त्याला स्वातंत्र्य आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्य सगळ्यांना असू शकते, संविधान आहे। त्याच्यामुळं फूट पडली असा शब्द न वापरता, त्यामुळं हे राजकीय आहे, राजकीय भूमिका वेगळी असू शकते। कुटुंब आम्ही एकत्र आहोत, कुटुंब त्या पद्धतीने राहणार आहे, त्यामुळं ही राजकीय फक्त भूमिका आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला त्यांचं ती भूमिका पटली नाही, त्यामुळे आम्ही आमची ही भूमिका स्पष्ट करतोय। सावंत परिवारातले किती लोक आहेत किंवा किती पदाधिकारी तुमच्या बरोबर आता आलेत? माझे थोरले चुलते आहेत, 3 नंबर चुलते आहेत, माझे वडील तर आता एक्सपायर झाल्यामुळं 3 चुलते आहेत आणि 1 चुलते तर ऑलरेडी मंत्री आहेत, त्यांची भूमिका ऑलरेडी वेगळी आहे। त्याच्यामुळं बाकी सगळेच आम्ही सगळे भाऊ आता आज इथं नाही आहेत, पण आम्ही सगळे एकत्र आहोत। आता इथं आलेले कोण कोण आहेत सगळे? आम्ही सगळे चुलत भाऊ आहोत। कुठल्या कुठल्या गावातले सगळे असे लोक? नाही, आमचा मानेगाव असेल, उंदरगाव असेल, माळशिरस तालुका असतील, माळशिरस आहे, टेंबुणी आहे, या सगळ्याच भागात, पंढरपूर भाग आहे, देगावचे आहेत आमचे पाहुणे, सगळेच आहेत आम्ही। आता सगळे अभिजित पाटीलला सगळे अभिजित पाटीलांचं काम पहिल्या दिवसापासून करतायत, फॉर्म भरल्याच्या दिवसापासून आतापर्यंत, आणि ह्याच्या पुढेही तेच काम करत राहतील। त्याच्यामुळं कुठलाही संभ्रम लोकांनी मनामध्ये ठेवू नये असं आपल्या माध्यमातून आव्हान करतोय। आपण बघितलं असं की शिवाजी सावंत सरांनी घेतलेला निर्णय हा वैयक्तिक होता, त्यामुळे सावंत परिवाराने निर्णय अभिजित पाटील यांना पाठिंबा देण्याचा घेतलेला आहे। त्या हिशोबाने अनिल सावंत यांनी आता जाहीर केलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।